नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 23 मार्च 2026. आता वाजले त्या 8:45 वाजलेत. पहिला देवपूजा केली. नाही, आंघोळ झाल्यावर पहिला देवपूजा केली म्हणलं आता काहीतरी पोहे बिया करावं, कारण की आई गेल्या गावाला, कालच गेल्या तुम्हाला म्हटलेलं. आता आज संध्याकाळी येणार, तोपर्यंत मला आता पोहे करून खाल्लं पाहिजे. आणि रात्री पण पोहे करून खाल्लेलं रात्री पण. आता एक कांदा बिंदा चिरतो, थोडासा कांदा चिरून मिरची बिरची पण आहे, सगळं पोहे करून खातो. आणि आता थोड्या वेळाने कामाला पण जायचं आहे. कामाला आता डबा घेऊन डबा पण नाही, आता बाहेर कुठेतरी काहीतरी खाल्लं पाहिजे. तो फ्रीज सारखा मला बंदच करायला लागतो आहे. कारण की काय आहे माहिती आहे का, मला काय भीती वाटते माहिती आहे का, फ्रीज मागणं गरम होते ना, लई गरम होते. त्यामुळं मी सारखं बंद करते ना. आई म्हणते कशाला बंद करते, आई सारखं चालू करते आणि मी सारखं बंद करते. मला भीती आहे फ्रीज काहीतरी जळेल बिळेल, जुना फ्रीज आहे आणलेला, अशी भीती वाटते ना मला काहीतरी. आणि आई म्हणत्या सारखं बंद करायचं नसतं, चालू कर. मग चालू करते. ठीक आहे, हे बघा गरम झालं आहे मागणं फ्रीज. सेकंड हँड घेतलं आहे ना, तुम्हाला माहितीच आहे. सेकंड हँड घेतलेलं फ्रीज 1500 रुपयाला. हा गरम झालं आहे मागणं, ह्याची भीती वाटते मला. काहीतरी जळेल बिळेल त्याचीच भीती वाटते. आणि रात्री पण चालूच ठेवत्या. मी ओरडते नको चालू ठेव. व रात्रीचं पप्पा 1-2 वाजेपर्यंत जागा असतात ना, मग ती चालूच ठेवते ती कधी रात्रभर. मग मला जाग आली का नाही, पाणी बिणी प्यायला उठलो का नाही, मग मी मधनंच उठून बंद करते रात्रीचं. ती एकच भीती आहे मला, काहीतरी जळेल बिळेल, जुना फ्रीज आहे तेवढीच भीती आहे, बाकीचं काय नाही. तर फ्रीजमध्ये मस्त बाटल्या बिटल्या भरून ठेवल्या त्या, भाज्या बिज्या ठेवल्या त्या, इथं भाज्या ठेवल्या त्या सगळ्या. म्हणजे तेवढंसं ताजं राहते ना, त्यासाठीच आम्ही फ्रीज घेतला आहे. तर या बाटल्या ठेवायच्या त्या भरून संपल्यात ना रिकाम्या, ह्याच्यातलेच भरून ठेवतो. आता ह्याच्यात नाही पाणी. ठीक आहे, सगळं कॅन मोकळं झाले. आता 10 रुपयाचं पाणी आणायला पाहिजे मला थोड्या वेळाने जाऊन. आता पाणी मिळते तिकडं 10 रुपयाचं, तिकडं 10 रुपयाचं पाणी आणतो. हे बाटल्या सगळ्या भरून ठेवतो फ्रीजमध्ये. म्हणजे ताण लागते ना सारखी, कडक उन्हाळा, त्याच्यामुळे ऊन पण एवढा कडक लागते काय सांगायचं. तोंडाला थोडी पावडर लावतो, लई काळं पडले तोंड. ही पण पॅक आहे डबा बाबा, नवीन आणलाय ना काल. काय उघडं झालाय दुसरा डबा. दुसरा पण डबा नाही आहे. काढायचं म्हणलं का नाही, लय वेळ लागतो. स्टिकर आहे का लवकर निघतच नाही. ठीक आहे, आत्ता निघलंय. आता थोडी लावतो पावडर, तोंड जरा गोर दिसत ना. आत्ता बघ कसं पांढरं दिसते तोंड आता काळ किट्ट. पावडर लावली जरा पांढरं दिसतं ना तोंड, म्हणून लावली जरा पावडर. लई दिवस झालं लावली नाही, तरीच लावत नाही मी पावडर. एक 4-5 महिन्यात नाही एकदा लावतो पावडर. म्हटलं जरा पावडर लावून बघू कसं दिसते, चांगलं दिसते ना माझ्या एक ध्यानात आणला आहे. मी रात्री दुकानात गेलो, म्हणजे ते कुरकुरा आणायला गेलो दुकानात, आणि आणून ठेवलं काहीतरी. परत हुडकाय गेलो, परत ते कुरकुर खायचं ध्यानातच गेलं रात्रीचं माझ्या. हे काय या पिशवीत ठेवले हो, ते कुरकुरा आणायला गेलो रात्री. म्हणजे खायचं म्हणून आणायला गेलो तो, म्हणजे कधी ना कधी आणतोय ना खायला असलं, म्हणजे रात्रीचं आपलं टाईमपास म्हणून. आणि माझ्या आत्ता ध्यानात आलं इथं कुरकुरे ठेवले, ते विसरूनच गेलं खायचं. म्हणजे लगेच ध्यानातनंच गेलं माझ्या. ते काय डोकं असेल बाबा माझं. आणि हाय तसंच पडले त्यात कुरकुरे, आणि इकडं पण वर पडले बघा. ही लई दिवसाचं कुरकुर आहे, तर ते हाताला येत नाही माझ्या. म्हणजे आत ते पण ध्यानात नव्हतं माझ्या तिथं कुरकुर आहे. ठीक आहे, एक कुरकुर पडले, म्हणजे माझ्या ध्यानातच नसते कुरकुर कुठे ठेवलेत काय. आणतोय खायला मी दुकानातनं, एक 5 मिनिटानं खाव्या म्हणते, सगळं ध्यानातून जाते. कारण की डोक्यात लई विचार असतात ना, त्यामुळे ते खायचं ते डोक्यातनं ध्यानातनं जाते सगळं. देवाला उदबत्ती नव्हती,
मग म्हणजे काल उदबत्ती आणली नव्हती ना, मग लगेच जाऊन उदबत्ती आणली. हे काय ही मोगराची उदबत्ती जाऊन आणली. वास पण लय भारी होतो मोगरा, त्यामुळे हीच उदबत्ती आणली. ही काय उदबत्ती लावली देवासमोर. पहिला मी उठलो की आंघोळ झाली की पहिला मी देवपूजा करतो. काय पण होते, एक दिवसही चुकत नाही देवपूजा करायला. समजा कुठं बाहेर गेलो लवकर तेव्हाच चुकती देवपूजा, नाहीतर एकही दिवस देवपूजा करायची माझी चुकत नाही. फुलं बिलं सगळी घातल्यात आहे का देवासनी, वर फोटोला खाली. मला एक कळना पप्पा ही वाळत का ठेवते ती काय माहिती. हे असलं व्हायचं काय उपयोग आहे वाळल्यावर, हे काय मला कळणार नेमकं उपयोग काय होणार. वाळल्यावर तर काय टाकूनच द्यायला लागणार. उगाच वाळत ठेवते ती. ही एक वाळत ठेवली पप्पांनी. अजून एक मला धावतो. हे शोले एक वाळत ठेवलं. इथं काय उपयोग आहे सांगा वाय, नुसतंच आहे वाय, काय उपयोग पण नाही. उगाच वाळत ठेवले. हे मिरच्या पण ठेवले त्या वाळत. ठीक आहे, या पण खराब झालेल्या आहे त्या मिरच्या, ह्याचा काय उपयोगच नाही. तरी पण वाळत ठेवले त्या मिरच्या शोले. तिकडे त्या शेंगा वाळत ठेवलेल्या. पप्पा म्हणजे दरवेळी काय पण बाजारात आणलं का नाही असं वाळत ठेवते ते, म्हणजे काय उपयोग पण नसते उगाच. म्हणजे मी पप्पांना म्हणते देऊ का फेकून, कशाला काय उपयोग नाही, मलाच का होती ती. आम्हाला पाणी बघायला पाहिजे, पाणी आलं का बघायला पाहिजे पहिला. कारण की आई जाताना सांगून गेले ना टाकी सगळी भर, त्यामुळं पाणी बघितलं पाहिजे आलंय का, सारखं चेक करायला लागते नाही. नाही पाणी ह्याचं पण नाही आलं. ह्याचं काय टोपण उघडत असते, काय पाणी बाहेरच पडते, त्यामुळे लगेच कळते. ही जलस्वराज्याचं नळ आहे व आडाचा नळ, 2 नळ आहे ती. दोन्हीपैकी कुठलं पण पाणी येते ना. मग आता दोन्हीचं पण नाही आलेलं पाणी. जेव्हा पाणी येईल तेव्हा टाकी भरायची, तो पण भरायची नाही. टाकीचा नळ आहे तो आहे ह्यो, हे काय हे कळण वर गेलाय डायरेक्ट. ही टाकीत पाणी जाते, इथं पाईप लावलं. पाणी येईल तेव्हा भरायचं आहे. तोपर्यंत मी कामाला जा, मग पाणी येणार. तो राहुल पण कामाला जाणार, मग घरात कोणच नसणार. कामाला जायच्या अगोदर पाणी आलं पाहिजे, नाहीतर आम्ही दोघं घरात नसणार, मग पाणी येणार, मग पाणी राहणार वाया सगळं, मग असं होणार. मग आमच्या इथं 2-3 मांजराची पिल्लं आली ती. एक कोपऱ्यात मांजराची पिल्लं ते 2-3 मांजर आहे ती. एक काय ते काळं वर आले त्या खोंपाड्यात आता ती मांजराची पिल्लं. म्हणजे इथं कुठली तरी मांजरीन तिकडं पलीकडं बाळा झालते ना, आता ती पिल्लं आज इकडं आले सगळे. पहिला तिकडं होती, आता इकडं या लाकडाच्या ह्याच्यात आले. हे वाकून वाकून बघायला लागले मला हळूहळू. 3 पिल्ले येते मांजराच्या आता इथे बा. मी पुढं गेलो की ती पळून जाणार. हळू गेली आहे का, आवाज आला की पळून गेली सगळी. इथं होती. ये आता आत लपले, खोंपाड्यात आहे. या आहे बघते कसं बघा. बघते कसं बघा. या गेलं ते कोपऱ्यातनं जायला लागले. या म्हणजे त्यांना पण भीती वाटते ना, काय तर करतील म्हणून मला. ती पण आपलं भिवून पळून जाते. ते आहे गेली. 3 होती पिल्ले बघा, अजून एक आहे का बघू. गेली इकडं, रस्ता आहे ना तिकडं जाय, ते इकडे गेली सगळी आहे का, गेली पळून. लय बारकी आहे ती.